तर बॅग तपासणीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंवरती शेलक्या शब्दामध्ये टीका केली आहे। माझी बॅग तुला सांभाळायला देतो, फक्त त्यामधले कपडे चोरू नकोस, अशी जहरी टीका ठाकरेंनी केली आहे। तर माझी बॅग आणि माझं मन हे दोन्ही सुद्धा स्वच्छ आहे, असंही ठाकरेंनी म्हटलंय। तर काल आणि आज असे 2 दिवस उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची तपासणी झाली आहे आणि बॅगांच्या तपासणीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरती घणाघात केलाय। माझी बॅग मी तुला सांभाळायला देतो, फक्त त्यामधले कपडे चोरू नकोस, असं त्यांनी म्हटलंय। एक जहरी अशी टीका आपण बघतोय उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावरती केली आहे। हा व्हिडिओ आज त्यांनी स्वतः शूट केला काल आणि आज। काल खरं तर यवतमाळमधल्या वणी इथे त्यांचा दौरा असताना, त्यांची प्रचार सभा असताना तिथे सुद्धा त्यांच्या बॅगांची तपासणी झाली होती आणि आज लातूरच्या औसामध्ये ते होते आणि त्यावेळेला सुद्धा दुसऱ्या दिवशी त्यांच्या बॅगांची तपासणी झाली आहे। सगळ्यांचं अपॉइंटमेंट लेटर, तुमची पाकिटं दाखवा, तुमच्या खिशात किती पैसे आहेत, सगळ्यांचे पैसे काय तपासा। तुमचं नाव काय? हनुमंत हनुमंत कुठले? कृषी विभाग। तुमचं नाव काय? कृषी विभाग। फोटो दादा या। तुमचं नाव काय? प्रदीप पुंजे। आणि महाराष्ट्रातले सगळे आहात? सगळ्यात तुमचं अपॉइंटमेंट लेटर दाखवा। कधीपासून नोकरीत आहात? किती जणांना तपासलंय? किती नाव सांगा पटपट पटपट। आपली पहिलीच सभा असल्यामुळे माझी पहिलीच, दरवेळेला मीच पहिला गिराईक। आज आता मोदी येतात, मोदींकडे पाठवतो ना तुम्हाला। सोलापूरचा एअरपोर्ट बंद आहे। नाही अडचण नाही, मोदींना तपासलं त्यांना सस्पेंड केलं होतं ओरिसामध्ये। आता आज मोदींची तपासणी झालीच पाहिजे, की परत पाहिजे जाहीर सभेची मागणी आहे। तपासा या पोलीस दादा या तुमचं पण फोटो या काय तपासायचे लवकर या। एक काम करतो, त्या बॅग ठेवतो तुमच्याकडे, आलं तुम्ही पुढच्या लोकांवरती घेऊन जा, मला प्रॉब्लेम नाही। या तपासा या कोण बघतोय? अरे बघा ना, लाजू नका। सगळ्यांची नावं आले ती जाणार तर टीव्हीवर, तुम्हाला प्रसिद्धी छान मिळणार आहे, काही काळजी करायचं कारण नाही। बघा हो, अरे बघा हो, लाजू नका। ठीक आहे, चला, माझा काय तुमच्यावरती राग नाहीये, मला फक्त यांचा एकतर्फी जो कारभार चाललाय, मला जो न्याय तोच मोदींना पण लागला पाहिजे, कारण मोदी पण प्रचाराला येत आहेत। ठीक आहे ठीक आहे, तुमच्यावरती काय माझा राग नाही, तुम्ही काय काळजी करू नका। धन्यवाद, जय महाराष्ट्र, आनंदात राहा। महाराष्ट्रातले आपलं सगळे महाराष्ट्रासाठी जगायचं, महाराष्ट्रासाठी बाकी ज्यांच्या नोकऱ्या चाकऱ्या इतर राज्यातल्यांच्या करायच्या नाहीत। हा, धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।